मुक्त केले ते भगवान श्री आदी करून सर्व संतांच्या चरणात करून सेवे करतात वडीलला भंग विश्वमान्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी नामाचं महत्व आणि नामाच्या ठिकाणी जे विशेष आहे ते सांगितलेलं आहे. विठ्ठल चालू असलेला श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 14 वर्षात सारावरूपी कीर्तन महोत्सव आणि बाबाच्या आज्ञेने आली क्रमांकाने म्हणून नाही तर ते आपला आदर विद्यार्थी आहे त्यांच्या आज्ञेने आली तेव्हा समजा तसा नंबर माझा नव्हता पाहिजे माझा नंबर पुढे होता पण काय पुढले माझा बसव माझा त्यांची आज्ञाच झाली कीर्तन आधा नंबर चुकून बाबाच्या आज्ञेने आला सेवेचा विठ्ठल विठ्ठल तसेच इथे गमलेले सगळे माझे गुरु आता इथं कसं झालं माहिती कमी पडून तुम्ही सगळे मोठे झाले युद्धामध्ये कसं होतं आपलं गीतेमध्ये सांगितलेलं माऊलीने सांगितलं हे विश्व वय संवार एकलाच नकुले कृपाचर. आता कसं इथं काय झालं इथं पाण्याच्या झालं शकून मामाने झालो काय होतं माहिती का आपलं गीतेमध्ये महाभारत आम्हाला समोरून काही करणं म्हणा आपलं याच्या कोणा दूरच पार्टीमध्ये कोण दूर आपलं मोठमोठे होते अश्वत्थामा द्रोणाचार्य कृपाचार्य भरपूर होते. तसं इथून पांडवाच्या साईडने हे होते कोण अर्जुन आपले भीम दादा वगैरे वगैरे भरपूर होते. तसं आता याच्यामध्ये आता मोठे पगवाजे गाय ते भरपूर येतं पण मीच कमी पडलो विठ्ठल विठ्ठल. तर सर्वांच्या सर्व साधकाच्या चरणी होतो आम्ही आपण वगैरे बोलतो विठ्ठल विठ्ठल. भगवंताने आपल्याला जन्म दिलेला आहे. जन्म कशासाठी दिला असतो कारण की आपण संसारामध्ये काहीतरी केलं पाहिजे. गुरु म्हणा काहीतरी एखादा देव तरी आपला करून घेतला पाहिजे. तुकोबाई सांगतात मनुष्याने जन्मलाय ना त्याने आपला एक देव तरी करून घेतला पाहिजे. देव करून घ्यावा तेने विना जेवा सुख नव्हे. तुकाराम मला सांगतात आपण जन्माला आलोय बाबा एक तरी देव आपला करून गेलं पाहिजे. नाहीतर आपलं काय सोमवारा लागा कर्मा देव सेवा मंगळवार बदल देव तसं नाही पाहिजे. तुकाराम महाराज कसं होतं माहिती का तुकाराम महाराज एकनिष्ठ होते कोणाशी देवाशी. तुकाराम महाराज कोणाचं वर्णन नाही करीत नव्हते आणि कोणाला देव सुद्धा म्हणत नव्हते. तुकाराम महाराज सेंदरी हेंदरी देव
अरे बाबा रे ती सिंदर इंदरी म्हणजे आपण रस्त्याच्या आता रस्त्याने जातो आपण हवेत आपण काय काय दगड असतो दगड असतो ते कोणी आता गावलेलं आपल्या लोकांची इच्छा असते ना बाबा मुसोबा आहे ते आहे तसं काही नाही पण तुकारामाचं होतं एकनिष्ठ होते तुकारामाला सांगायचे अरे बाबा ते जर आपल्या इच्छेसाठी दुसरीकडे जातात आणि आपली त्यांची स्वतःची इच्छा कधी पूर्ण होते आणि आपली इच्छा कधी पूर्ण करणार आहेत ते त्याच्यामुळे तुकारामात कोणाला कोणत्या देवाचं नावही घेत नव्हते आणि तुकारामात कोणाची म्हणजे समजा मी ते गायचो ते देवाला गायचो देवा समोर आलाय गायचो वर्णावधी थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची बोलू नये अरे बाबा मनुष्याची कीर्ती मनुष्य 1% चांगला असतो 90% खराब असतो असं सांगितलेलं आहे कारण मनुष्याची कीर्ती म्हणजे पाय पडावे हे माझे भांडवल सरीसे बोल नाही कोटे पाय पडणं हे पण भांडवल आहे ते कुठेही खर्च करायचं नाही दुसरा धोत्रावर का पड पाय तिसरा धोत्रावर पड पाय तसं नाही आपल्या तर गावच्या लोकांना ही सवय आहे चालली आता पंढरपूरला जायचं बाबा 4 धाम करायचे तिसरं देव का पड पाया तिसरं देव का पड पाया तर पाय पडणं काही अर्थ पाहिजे ना कोणाच्या पायावर घेऊन करायला पाहिजे ना कारण ते समोरचं पण आपली इच्छा पूर्ण करायला पाहिजे ना त्याला समोरचं ते काय उघड्यापाशी नांगडं गेलं तर तुका काय पांडुरंगाला गायचे दुसरं कोणालाही गात नव्हते तर तुकारामाला सांगायचे मानवाला अरे बाबा आपल्याला त्यांनी जन्म दिला आहे त्याचं आपण त्याचं चिंतन करायला पाहिजे आपण जर दुसरे धंदे करतोय त्याचं चिंतन केलं पाहिजे त्यांनी काय दिलं आपले हात दिले पाय दिले डोळे दिले काय दिले
देवाने कान दिले, डोळे दिले. आता तुम्ही कोणी पण दाखा तर आपल्याला या देवाने डोळे दिले बाबा, कान दिले. दाखा कोणता देव असा आहे का कोणता देव का त्यांनी आपल्याला कान दिले बाबा, हात दिले, पाय दिले, त्यांनी आपल्याला पंचभूतापासून निर्माण केलं, असं कोणता देव आहे का? तसा कोणता देव नाही. त्याच्यामुळे आपण नाही का त्या विठ्ठलाचं नामस्मरण घेतलं पाहिजे, त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. एक पांडुरंगा ठिकाणी एकनिष्ठ होते, दुसऱ्याला देव म्हणतच नव्हते, त्यात नवल नाही. तर तुकाराम मला सांगतात बाबा त्यांनी आपल्याला जन्म दिला तेव्हा कुठंच काही नव्हतं, तेव्हा त्यांनी सगळं निर्माण केलं. कशासाठी निर्माण केलं? कारण त्याला कर्मात नाही झालं म्हणून त्यांनी हे सगळं जग निर्माण केलं. भगवंतांनी आधी ते मायेच्या द्वारे सगळं निर्माण केले, शरीर म्हणा सगळं पृथ्वी ते सगळं निर्माण केलं. तर आपण विठ्ठलाचं नामस्मरण करतो. तुकाराम सांगतात आम्ही ज्याची दास आहे ना त्याचा पंढरीत वास आहे. जन्माला आलो आणि जन्माने काय केलं? मी विठोबाचा दास झालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. जन्माला आम्ही विठोबाचा दास झालो का? कारण त्यांनी आपल्याला एवढं शरीर दिलं बाबा, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. पहिला प्रश्न इथं संबंध की नामस्मरण कोणाला केलं पाहिजे? देवाने आपल्यासाठी इतकं केलंय, त्याचं आपण नामस्मरण घेतलंच पाहिजे. तसं बाबा आपल्यासाठी इतकं करतात, शेतात जाय बाबा हे कर ते कर. आता लोकांना पण तेव्हा बरोबर आहे, पण कोणासाठी? आपल्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तसं आपल्या पांडुरंगाने एवढं निर्माण केलं ते कशासाठी? कारण आपण विठ्ठलाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. आपण तर विठ्ठल विसरलो तर काय होतं? विसरलो देवा थोडं झाले आणि पद्धतीला के पाच 84चा तर विठ्ठलाला विसरलं तर आपण त्या 84 दोन्हीमध्ये अडकू. तर त्याच्यासाठी आपण जन्माला नामस्मरण केलं पाहिजे. तर पहिला प्रश्न आपल्या इथं समजला की नामस्मरण केलं पाहिजे. कोणाच केलं पाहिजे? विठ्ठलाच केलं पाहिजे. आपल्याला आपण सगळं सांगितलं, विठ्ठलाने काय दिलं, काय केलं, आपल्यासाठी काय केलं वगैरे सगळं सांगितलं आपल्याला. आता दुसरा प्रश्न असा आहे, नाम कोणाचं घेतलं पाहिजे? आता सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये नाम विठ्ठलाच घेतलं पाहिजे. तर नामाने होतं काय ते आपण आता पाहू. विठ्ठल विठ्ठल नाम भगवंतच घेतलं पाहिजे. नामाने होतं काय? तर गणिका म्हणा, आचार्य म्हणा, वाल्यापुरी म्हणा, हे सगळे उतरले. नाम जपतात चैत्रपुरी, नामे करायला वाल्यापुरी. त्या
वाल्यपुरीची अशी कथा सांगते ते की रामाने त्याचं वर्णन आहे का तो या काही मोठ्या जंगलामध्ये राहायचं. आपल्याला काही माहित नाही ठिकाणी कुठं राहतो म्हणून आपल्याला काही माहित नाही. पण एका जंगलामध्ये कल्पना करा, जंगलामध्ये राहतो ते जंगल असं कुठं असं आपल्याला काही माहित नाही. पण आपल्याला कृष्णांचा आपल्याला सांग नाही. तर जंगलामध्ये जो कोणी वाटचाल जायचा, आता आता त्याचं माहितच तुम्हाला काय त्यांनी केलं. तर ब्राह्मण आपलं ते बारका एक कण मुरीचा असतो ना, त्याच्यामुळे एक ब्राह्मण मारला का एक मुरीचा दाणा दगड मुरीचा खडा आपल्या त्या राजनामध्ये टाकायचा. तर मग त्याच्या 7 राजन भरले, 7 राजन. तर मग एक दिवस प्रसंग आहे, कोणीच येणार रस्त्याने. मग एक नारदस्वर चालले. नारद कसं तुम्हाला माहित आहे, एका जागी कधी राहायचं नाही माझ्या मी तसं एका जागी थांबत नाही. तसं नारदाचं चालूच राहतं, इकडं जाय तिकडे जाय, बाबा ही वार्ता त्याला सांग, त्याची वार्ता याला सांग, चालूच असतं नारदाचं. नारदाचे एक दिवस त्या कुठं वाल्यपुरीच्या याच्या जंगलामध्ये गेली फेरी. नारद चालले आपलं नारायण 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 वाल्यपुरीवरती बसलं झाड. नंतर वाल्यपुरी बाबा साधू साधू आले. तर मग आपलं वाल्यपुरीचं भाग्य उडायला चालू होतं, कारण की त्याने एवढं केलं. नारद गेले झाडाच्या खाली उतरला. नारदापेक्षा काय असणार, विना चार चिपल्या आपल्या विना आणि चिपळ्या नारद करू वाल्यापुरी खाली उतरला. तो नारद दादा मी तुम्हाला मारणार आहे. तर नारद किंवा या बाबा ते बाबा तू 7 राजन भरले तुझ्यासाठी काहीतरी करणार बाबा. तर तो काही ऐकतच नाही, तुम्हाला मारणार. नारद म्हणतात, नारद हुशारच. नारद म्हणतात तू काय कर आता, मला काय पंचांग घे, शेला घे, मला या जागेवर बांधून द्या का झाडाला आणि घरी जाय. घरच्या विषय तू एवढं करतोय, एवढ्या लोकांना मारतोय, ब्राह्मणाला मारतोय, 7 राजन तुझे भरले. पण तू घरी जाय, विचारतो त्या बायकोला तू माझ्या बापाचं भागीदार होशील का. संध्याकाळ झालं ना आपलं वाल्यात जातो घरी. तर मग गेल्यावर आई वडील विचारतो, आधी वडील विचारतो, वडील मी तुमच्यासाठी एवढं करतोय, एवढे 7 राजन भरून ब्राह्मण मारले, एवढे वाटसून मारले ना, तुमच्यासाठी मारले. वडील म्हणतात माझ्यासाठी नाही नाही बाबा, मी तुला लहान करून तेव्हा सांभाळलं, आता तुझी हे जबाबदारी मला सांभाळ. तू पैसा कसा कमवतो, एक धंद्याने कमव, 2 धंद्याने कसं कमव, पण आमचं पोट भरलं पाहिजे, तुझी जबाबदारी आहे. मग त्याच्यामुळे काही त्याच्यात बापाची भागीदार काही होत नाही. तर नंतर तो आईकडे जातो. आई म्हणता आहे माझ्या बापा भागीदार होशील का. नाही आई तुला आम्ही लहान होता तू सांभाळ, आम्ही तुझं पोट कसं तरी भरवलं, आता तू आमचं पोट भर बाबा. ते आता आई काही म्हणत नाही, बाबा भागीदार म्हणून बायको. आता बायकोकडे जातो, बायकोला आधीच कळलं, त्याने ऐकलं होतं काही आई वडिलांनी असं विचारलं व्हायचे का नाही का बाबा भागीदार होशील का. मग ती काही नाटक करते, विचारतो इंचू त्याला दोष होतो, ती ओरडत बसतो बाबा बाबा. मग तर तो वाल्याकडून जात विचारतो काय झालं, मग ती विंचू लावला. मग ते तिला माहितच होतं आपल्याला जास्त प्रश्न विचारणार आहे. ती आधीच प्रश्न विचारते वाल्याकडूनला, मला विंचू लावलं, माझ्या वेळ नाही, तुम्ही थोड्या वेळ घेशाल का. वाल्याकडून म्हणलं नाही. तर वाल्याकडून मनात हे होतं का बाबा आता माझी बायको आहे, अर्धंगी आहे, ते माझ्यासाठी थोडंफार तर करू शकते, पाप घेऊ शकते. नाही ते म्हणते माझं तुम्ही विंचूचं हे वेदना घेऊ शकत नाही, तसं मी तुमचं पाप घेऊ शकणार नाही. नंतर मग त्याच्या पोराकडे जातो, पोराला म्हणतो अरे बाबा आता तुम्हीच राहिले फक्त, माझं पापच भागीदारी व्हा. नाही बाबा आम्ही आता लहान आहे, तुमचं समोर कर्तव्य आहे. तर नाही ते बाबाच भागीदार होत नाही. नंतर नारद आपलं वाल्यातून नारदाकडे जातो. मग नारदाकडे जातो, नारद त्याला किवीत नांदा झाले. आणि संताला पण घेऊन येतेच लोकांचं, आपल्या संताला पण आपलं हे पाहिलं जात नाही. संताचाच येतो कळवळा हिताचा. तसं तू नारदाला त्याची हे पाहायला गेली ना बाबा, तशी आधी पाप केले बाबा तुला कशाला. मग तू विचारतो वाल्यापुरी बाबा नारद मुनी मला सांगा तुम्ही एखादा उपाय, कारण मी या बाबा मुक्त होऊ शकतो. तर नारद म्हणतात तुला यासाठी एक करावं लागेल काय, तुला भगवंताचं नामच करून दिलं पाहिजे. मग त्याला काय जरुरी खरं ते वाल्यापुरी, त्याला काही राम राम येत नव्हतं, नुसता मारा 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 मारा. त्याला सांगतात नारद राम राम घे म्हणून. नंतर नारदा त्यांनी पण आपल्या तिकडे दुसऱ्या स्वारीला. नंतर नारद काही वर्षांनी वापस येतात. त्या वाल्यापुरी कधी मारा मार कधी राम राम होतं हे त्याच्याही लक्षात येत नाही. नारद्यातच मग पाहते वाळले राम राम आवाज येतोय बघून ते नारद्यात ते वाळून एखादा बाजूला सरकतात, पाहतात खाली वाल्यापुरी. नंतर त्याचे पार हाड जीर्ण झालेले, हे जीर्ण झाले, त्यामुळे आपल्या माया येऊ शकते. नारद त्याला हे शक्ती जातात आणि त्याला आधीसारखं करून टाकतात, त्याला शरीर देतात. नंतर त्याच वाल्यापुरी तिथं पाठी हे झालेला तोच नंतर
वाल्मिकी महाभारत आपलं रामायण लिहितो, तर नामाची शक्ती इतकी आहे, नामाने वाल्या गुरु टाकला तर आपण करू शकतो. तर आम्ही पण खूप सांगितले रामकृष्ण नाम सर्वकुशालन जडती वातावरण हरी एक, तर तो देवाचं नाव स्मरण केला तो हरी आपल्याला त्या पापातून मुक्त करतो. हरी हा नाही पण तो देव समजतो हरी. तर नामाने आणखी काय होतं बाबा, माऊली खूप भारी वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. काही एका दिनी वैकुंठा झाली ते वैकुंठाची केली आगरी, ऐसे नाम घोषित धरले विश्व. काही एका दिनी वैकुंठा झाली म्हणजे एखाद्या कोणी मनुष्याने चांगलं तप करून वगैरे नामस्मरण करून वैकुंठाला जावं. म्हणजे एक व्यक्ती कोण, मनुष्यानं सहस्रेषु कशीदती सिद्धाई, हा एक मनुष्य त्यांनी एक वैकुंठाला जावं. म्हणजे आपण आपलं स्वतः माऊली सांगितलं गीतेमध्ये मनुष्यानं सहस्र या श्लोकात खूप भारी सांगितलं होतं आपण का 1000 मनुष्य आहे, 1000 मनुष्याला आपलं ते प्राप्त होतं साधन नाही. विठ्ठल लांब आहे आणि 1000 साधक निघलेले आहेत. तर 1000 साधक निघलेले आहेत, तर मग काही इकडं तमाशा म्हणा, पुढे काही तमाशे टाकले, पुढे गेल्यावर जेवण होतं, काही इकडे जेवायला सगळे लगेच ताटे सगळे जेवायला सुचले. पुढे गेल्यावर वापस हे खानावर म्हणा काही चालू, तिकडे काही गेले. नंतर पुढं फक्त नदीच्या पैठा भक्ती एकच काम केला, तो म्हणजे साधक, तो मनुष्य नाम सहस्रेषु कशीदती दिसले, हा एक साधक केला. काही एखादी वैकुंठ झाले ते वैकुंठाची केली आगावी, ऐसे नाम घोषित धरले विश्व. म्हणजे या एका साधकाने वैकुंठाला वासा आधीचा काही नियम होता, पण साधक संतांनी काय केलं, हे आहे काय म्हणा पृथ्वी, तिलाच वैकुंठ करून टाकलं. विठ्ठल विठ्ठल तर या भूमीला वैकुंठ करून टाकलं नामाने. हे वगैरे आणखी खूप बोलण्यासारखे, पण आपलं टेन करून 10 मिनिट राहिला आपला अवधूत बाबत चिंतनाने मांडायचे, चिंतनाने मागायचे, पण आपण इकडे नाव चाललोय. आता बाबाच्या बोलण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम महाराजांचे जीवन हे नाममय झालेलं होतं. आपण जर संसारी सेवमय असतो तसं तुकाराम महाराजांचं जीवन हे नाममय झालेलं होतं. विठ्ठल विठ्ठल
तर तुकाराम जेवढे नाममय झाले होते, तुकोबा हे नामाशी घनिष्ठ होते. आपण संसाराचे घनिष्ठ जसं असतो तसं तुकाराम हे नामाशी घनिष्ठ होते. तर आपणही नाम घेलो, तुकाराम महाराज हे नाम घेतात. आपल्या नाम घेण्यामध्ये आणि तुकारामाचे नाम घेण्यामध्ये फरक इतकाच आहे का तुकाराम महाराज आपण नाम घेतो, तुकाराम महाराज नामच घेत होते. गोविंदाचे पवाडे. तुकारामाचं जीवन खूप नाम झालं. तुकारामाची साधना कशी केली असेल, कारण तुकारामाला विठ्ठलाचा छंद लागलेला होता, माझी पण झाली अनावर छंद या तुकारामाला समजा माझी वाणी अनावर झाली, विठ्ठलाचा छंद झालेला आहे. तर तुकारामाने किती नामस्मरण केलं असेल. तुकारामा जवळ जो जायचा, म्हणा सजीवर प्रभाव पडत होता, ते निर्जोग होते पाशा वगैरे ते तिथं होते, त्याच्यावर नामाचा प्रभाव पडतच होता. पण आपलं आपल्या नाम घेण्यामध्ये आणि तुकारामाचे नाम घेण्यामध्ये आपण सकाळी उठल्यानंतर आपण सकाळी स्नान करतो, संध्याकाळी करतो, 5-10 विठ्ठलाचं नाव घेतो, बस आपलं झालं दिवसाचा नियम. आपल्या दिवसभर काही नाम घेत नाही, काही नाही, बस तेवढं खाल्लं झोपलं, बस तेवढंच नाम. सकाळी उठल्या तुकाराम तसं नव्हतं. सकाळी उठायचं लवकर, ब्रह्ममुहूर्तात उठायचं 3 वाजता, आपलं स्नान वगैरे संध्याकाळी करायचे. नंतर आपले जायचे डोंगरावर. तर मग जायचं आम्हाला सांगतात ना जिजाबाई पाहुणेला, आज मी तिकडं चालू आहे, पांढरा चालू आहे, मोरडेश्वर डोंगरावर चालू आहे, सांगून जात नव्हत्या. पण ते जिजामाऊली जात कसे असेल, ते आपल्या सगळ्या स्वयंपाक पुरातला भांडे सगळं उडं झालं तर जिजामाऊली डबा भरायच्या, आपल्या याच्यामध्ये कोटीमध्ये भाकरी ठेवायच्या, आपलं मुहारा घ्यायच्या पाण्याचा हे गाडगे म्हणून पाणी घेऊन जायचे. तर मग जात असताना मग आता रस्ते भरपूर आहे, पण ओळखायचं कसं तुकारामाच्या रस्त्याने गेले, त्याच रस्त्याने गेले, ओळखायचं कसं. पण तुकारामाच्या रस्त्याने जायचे, तो रस्ता आपला तो रस्ता विठ्ठल म्हणायचा. तर तुकारामाचा स्पर्श ज्या मातीला झाला ते जमीन विठ्ठल म्हणायची. आणखी तुकारामाच्या ताटात ठेवायचे, ताट विठ्ठल म्हणायचं. आणखी एवढं नवं तुकारामाला त्या काठावर झोपायचे, ते खाट सुद्धा विठ्ठल म्हणतात, विठ्ठल विठ्ठल. तर तुकारामाने त्यासाठी किती नामस्मरण केलं असेल का, त्या टाटामध्ये होते टाट विठ्ठल म्हणून किती नामस्मरण केलं असेल. माझी मत झाली आनंद माझी वाचा विसावा काम साधावा. तुकाराम म्हणतात माझी वाणी क्षणभरी विसावा घेत नाही, जीवा क्षणभरी विश्रांती घेत नाही. आपण तर आपल्या याच्यामध्ये नाम घेण्यात खूप फरक आहे. आपण कीर्तनामध्ये सुद्धा विठ्ठल म्हणत नाही. तुकाराम जे क्षण सुद्धा त्यांचं वाया जात नाही, विठ्ठल म्हणतो. तर याच्यासाठी तुकारामाने किती नामस्मरण केलं असेल. तर तुकारामाला जो जाईल, म्हणा कोणी असो तो जाईल, तुकारामाला त्याला नामच सांगायचे, बाबा नाम घे, बाबा नाम घे. तर तुकारामाचा याचा विषय नाही. बाकी ते खूप संत सांगतात, पाहिजे नाथबाई सांगतात, मुक्ताबाई सांगतात, नाथमारा सांगतात, ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबा एवढे मोठे ज्ञानात सागर आहे, पण त्यांनी पण सांगितलं नाम घ्या, नाम घ्या. तर ज्ञानोबा योग सांगता आलं तर ज्ञान सांगता आलं नसतं. तर तुकाराम नामच का सांगितलं, नामच का सांगितलं, कारण की नामाने आपण सांगितलं काय नामाने, त्याच्यामुळे तुकारामाला नामच सांगितलं.
तर नाम होतं काय काय साधक तुकाराम महाराज कशी केले विचारलं तुकाराम महाराज तुम्ही सांगता बाबा नाम घ्या नाम होतं काय तर तुकाराम महाराज आपल्याला निवडतात तेव्हा सांगतो नाम गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम ते मज प्रेम सर्व काळ नामदेव सुद्धा सांगतात की अमृतावरी गोड नाम होते देवा मनवाने की सेवा सांग पंढरीला काय करूयासी आपलं नामदेवांना सांगितलं अमृतापेक्षा तुझं नाम गोड आहे त्याला तर ते आणखी अमृतावरी गोड म्हणजे कारण की बाकीचे रस आहेत ते आपल्याला भेटतात तिकडं पण अमृत भेटत नाही कारण अमृतसाठी स्वर्गात जावं लागतं आपण सांगितलं तुम्ही ऐकलं चिंता नाही तुझ्या सांगितलं पण आता काय आपलं कशी माझं कडचं एवढं काही पैसे नाही आता एक आपण सांगितले बनवलं तसंच माझ्या वाचलं तर अमृत तिकडे काय भेटत नाही स्वर्गावर भेटत नाही साठी 100 झालं कुठं नाही बाकी 100 झालं मुक्त होत नाही काय बाबा खूप त्याचे विचार आहे पण आणि ते स्वर्गात भेटतं अमृत देवी अमृत दिले सगळं निघलं तर नाम हे गोड तुकाराम म्हणतात नाम कसं गोड आहे कारण की शब्द आपलं नाही शास्त्रामध्ये प्रकार सांगितलं त्याच्यामध्ये आपलं मधुर असं ते असं आपलं त्याच्यामध्ये मधून घ्यायचं फक्त आपलं काम मधून घ्यायचंय कारण की फक्त तुकाराम विषय आपलं आनंदवाचक फक्त गोड या शब्दाचा आनंदवाचक शब्द घेतला फक्त मधुर शब्दाचा कारण की आपण एवढं नाही का काही एकत्र कोराला शाळेने शृंगार केला काकड आपलं डव साबण काजळ भरलं शृंगार केला गोड असं डव आपलं डवटीत दिसतंय असं खुल्या त्याच्यावर दिसतं कोणी पण शरीराला म्हणतो बापरे काय होतं गोडे तर कोणी वाटतं मुक्का घ्यावा तर पोरं गोड आहे आता आपल्यासारखे विषय राहतात पोरं कसं गोड आहे त्याला काय साखरमध्ये साखरेच्या पाकामध्ये बुडवलं का त्याला चाटून पाहिलं कसं गोड आहे तसं नाम हे गोड आहे स्वतःच गोड आहे पण आपल्याला ज्या नेत्राने ते अनुभवत आहे पण आपलं ते नेत्र निघतं पाहिजे पण आपल्या नेत्रावर आपण सांगितलं ते शंकाचं दृष्टांत काय या गावामध्ये व्यक्ती राहतो त्याला श्रीमंत लवकर श्रीमंत व्हायचंय तर मग जातो ऋषीबा मला सांगा बाबा मला लवकर श्रीमंत व्हायचे घरामध्ये अशी परिस्थिती चालली तर माझ्यावर पैसा नाही काही म्हणून दुसरं समजायला बाबा एकदा तू बाजारात एक शंख घे पांढरा त्याची दररोज त्या आपल्या शंखाने महादेवाची पूजा कर तर मग त्याच्या ते वयस्कर होता तर मग ते म्हणतो बाळून जाय आपल्या बाजारामध्ये पांढरा शंका तर जातो तर मग याला का मग जातो शंखाण्याला आणतो शंख देवळीत ठेवतो नंतर तो सांगतो बाबाला बाबा मी शंख आणलाय कुठे ठेवला देवळीत तर मग पुढे जातो बाहेर बसतो वाट्यावर नंतर त्याची पूजा होती ते उठतो पाहतो शंख त्याला शंख पिवळा दिसतो तो बाहेर इकडे लवकर शंख तुला मी पांढरा सांगितला होता पिवळा कस काय आणला
तर मी तो बाबा शब्द पांढराच आहे, तुम्हाला पिवळा का देतो, उठून बोलतो, मला बाबा उठून बोलतो. तर तो आणतो त्याला काना खाली उठून टाकतो, बाबा शब्द पांढराच आहे, कारण त्या म्हाताऱ्याला काढून झालेला होता, त्यामुळे तो शब्द पिवळा दिसतो. तर मग आपल्या ज्या मित्रांनी आपलं देवाचं हे करायचंय नामगोड, आपण म्हणतो ना नामगोड, तर मग ते नेत्रण पाहिजे, ते नेत्र आपले नीट पाहिजे, तर नेत्र नीट पाहिजे आपले. तर आणखी एक पृष्ठात आहे बाबा सांगितलं सर्वांचा, पण आपला मग आपला टाईम झालेला आहे. तर आपले हे इंटरनेट पाहिजे, म्हणून इंटरनेट असलं आपल्या तेव्हा चिंतनाचं ज्ञान होतं. तर आणखी नामाने काय होतं, आपल्या ठिकाणी इच्छा आहे, इच्छासोबत हे होतं. इच्छा कशीच करावी माणसाने, काय उदाहरण मी पाहिजे काय कृपा करी नारायण सांगा संत याचा त्याची आपण चिंता केली पाहिजे. वापस आपण काय मला हे प्राप्त व्हावा, धन प्राप्त व्हावं, त्याची इच्छा नाही करायला पाहिजे. काही उदाहरण मी पाहिजे ना, तुकाराम म्हणतात काही उदाहरण मी पाहिजे, असा प्रश्न करायला पाहिजे, ही अशी इच्छा करायला पाहिजे, दुसरी कोणतीच इच्छा करायला पाहिजे. आणखी तुकाराम आणखी दुसरं विशेषण आपण त्याच्यानं सांगितलं. रसाविटीमध्ये आपल्याला रामरसाची चव लागली, बाकीचे रस आपल्याला आवडत नाही वगैरे वगैरे. रामरसाच्या चव लागली तर जगाला चूक झालेला माणूस आहे. रामाचार्याला 3 दिवस उपास होतो, एखाद्या आता अशोक महाराज साधू भेटला, त्याला गेली तिकडं देवाली मंदिराला आपलं पंचपक्वाना जेवण भोगात. तर रामाचार्य आले आणि त्याला दौलत महाराज भेटले का बाबा आपल्या गोष्टी भाकरी घेऊन जाईल कॅरेटमध्ये आणि चटणी खात्या का. आता रामाचार्य म्हणून बा आता मी तुम्ही काय तुझं भाकरी खातो त्या वायर कपासली सगळ्या. तर रसनाई रस म्हणजे आता रामचार्य पंचपक्वान जेवण येईल, त्याला काय बाकीचे रस आवडणार आहे, चटणी भाकरी. तर रसनाई रस म्हणजे आपल्याला एकदा भगवान नामस्मरणाचा रस एकदा आपण चाकला तर आपल्याला बाकी सगळे रस हे वाटतात, आवडत नाही. तर आणखी तुकाराम महाराज चौथं विशेष नाव म्हणजे ते सध्या सांगा मरण आणखीन जे रस आहे ते मरण्याला कारण आहे, त्याला मुक्त होऊ शकत नाही. आणि काही रसी मरण लागली येणे तुटी संसार या रामपात्र पाहून आपले संसार आपण त्यातून आपले कष्ट भोगावं लागतात, त्या रसाने रामरसाने निघून जातील. तर तुकाराम महाराज सांगतात मी बाबा नाम घेतो, एकदा नाम घेतो, कारण की त्याच्या नामाशिवाय राहू शकत नाही. कारण तुकाराम महाराज सांगा तुका म्हणे हा झाला हा विठ्ठल मानसी विठोबा. माझं ते विठ्ठल म्हणजे आज आपण जसं जेवण करतो तसं तुकाराम म्हणतात माझा आग झालाय, एक दिवस मला विठ्ठल विठ्ठल नावाचा आग नाही भेटला तर मी राहू शकत नाही. तसं आपण जेवणा वगैरे मासू त्याचं तुका म्हणजे एखादा मासा आहे त्याला बाहेर काढलं तू कसं चढ करतो तसं तुकाराम तसं मला दुःख भोगावं लागेल. विठ्ठलाचं नाव घेतलं नाव नाही घेतल्यावर का झाला मासी रसना स्वतः गोटी आणि झाली सेवा. काही मला चिंतन बसलं नव्हतं, पण थोडं बाबतीत प्रयत्न केला. आता बोलायचं भरपूर लागलं, पण काय आता टाइम आपल्याला कमी आहे, त्याच्यामुळे आपण तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला तेवढं आपण बोललो. ते सगळं बाबत ते आपण काय आपलं स्वतः काहीच नाही, त्याच्यामुळे सगळं बाबा कसं बोलण्याचा प्रयत्न केला. तर झाली सेवा बाबाचे मोठे साधं वजे असेल शिवा बाबा असेल सुखी बाबा असेल बाबा असेल आणि आपलं प्राणी सुद्धा आपण बाबा जातो ते पण असतील, ते त्याच्यानं सेवा कमी करून सेवा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर